श्री स्वामी समर्थ. जी स्त्री रोज हे एक काम करते तिचा पती धनश्रीमंत होतो. अशा घरात लक्ष्मी सदैव वास करते. पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला गेला आहे. त्यामुळे पत्नीने जी स्त्री रात्री या वेळी झोपते ती 3. जी स्त्री पहाटे 5 ते 6 या वेळेत उठते. 4. मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडले तर. मित्रांनो, प्रत्येकाला असे वाटत असते की आपल्या घरामध्ये श्रीमंती आली पाहिजे. यासाठीच आज आपण पौराणिक शास्त्रानुसार श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा कोणी स्त्री यावेळी झोपते त्या घरामध्ये श्रीमंती येते, ती व्यक्ती धनवान बनते. चला तर मग जाणून घेऊया की अशी कोणती कामे आहेत जी पत्नीने केल्यामुळे पती धनश्रीमंत होतो. 1. पत्नीने दररोज नियमितपणे आपल्या देवघरांमध्ये देवांसमोर आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्यामुळे पतीच्या वाईट गोष्टी देखील दूर होऊ लागतात. 2. पत्नीने नेहमी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवले पाहिजे. 3. पत्नीने पतीच्या कमाईनुसार खर्च करावा आणि त्या खर्चाचा हिशोब देखील ठेवावा. 4. सकाळी काहीही न खाता नियमित स्नान करून तुळशीची पूजा करून जल अर्पण करावे. 5. रोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ मोहरीच्या तेलाचा किंवा देशी तुपाचा दिवा लावावा. 6. रोज सकाळी सूर्याला जल अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि घरामध्ये धनाची नेहमी बरकत होते. तसेच आपल्या पतीच्या मान सन्मानात देखील वाढ होते. 7. महिलांनी नेहमी सकाळी स्नान झाल्यानंतर आपले केस बांधून कपाळावर सिंदूर लावूनच तुळशीला जल अर्पण करावे. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते व अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते. यासोबतच काही अशा चुकांच्या विषयी जाणून घेणार आहोत की ज्या रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही करू नयेत, नाहीतर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीच प्रवेश करणार नाही. याबाबतची माहिती आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. जेव्हा आपण रात्री झोपतो तर आपल्या शरीराचे सर्व थकावट निघून जाते आणि आपल्यामध्ये पुन्हा एकदा कार्य करण्यासाठी नवीन ऊर्जा तयार होत असते. तर झोपण्याचा प्रत्येकाचा आपला एक टाईम फिक्स असतो, पण स्त्रियांच्या अशा झोपण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते. स्त्री जर यावेळी झोपते तर विश्वास ठेवा, तुम्हाला श्रीमंत आणि धनवान होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही आणि असे शास्त्रामध्ये सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही अवश्य जाणून घ्या. अशा वेळी झोपते हे कार्य आवश्यक करा. तर मग मित्रांनो, जाणून घेऊया. शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे, रात्री उशिरापर्यंत जागी जाणारी महिला पूर्ण घराचा विनाश करते आणि माता राणी लक्ष्मी रुष्ट होऊन जाते. अशी मान्यता आहे की उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणती तरी फार मोठी समस्या होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागे राहता कामा नये. असे करत राहिले तर भयंकर दोष लागतात. त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे. धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात, तेथे त्या घराची राहू, केतू आणि शनीची कुदृष्टी त्या घरावर पडू शकते. हे पाहता तर तुम्ही असे कधीच करता कामा नये. जर महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यात घालवते तर अशा वेळी सर्व देवता भयंकर क्रोधित होतात. त्यामुळे मर्यादित झोप घेतली पाहिजे, कारण की जास्त झोपून राहणे ही धनाची हानी आणि आजारपणांना निमंत्रण देण्याच्या बरोबरीचे आहे. जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येतात
तेव्हा नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टी आणि नकारात्मक विषयाची चर्चा करू नका. हाताबाहेरील गोष्टी यांचा विचार करू नका. असे केल्याने नकारात्मक शक्ती तुमच्याकडे आकर्षित होतात आणि तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुमच्यावर तिचा प्रभाव पाडू शकतात. नेहमी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचारांचे चिंतन करत झोपले पाहिजे. यामुळे आपणास यश व कीर्ती आणि उन्नती प्राप्त होत राहते. कदाचित हे फार कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये. तर उशिरा उठणे सर्व शास्त्रानुसार योग्य मानले जाते, परंतु काही खास दिवसासाठी या वेळेत परिवारातील सर्व सदस्यांनी लवकर उठले पाहिजे. या गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे. कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठण्याने सर्वात भयंकर दोष लागतात तर मंगळवार, शनिवार आणि गुरुवारी शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करावा. कारण उशिरा उठण्याची वेळ तुमचा विनाश करू शकते. शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या दिवसांमध्ये उशिरा उठू नये. तर मग आता पाहूया की सकाळची वेळ उठण्याचा योग्य मुहूर्त कोणता आहे. कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे, चला तर हे जाणून घेऊया. 4 ते 5:30 पर्यंत पहाटेच्या यावेळी तुम्हाला झोपेतून उठणे तुमच्या जीवनाची उन्नतीची कामे पूर्ण करू शकते. यावेळेस उठणारी व्यक्ती देवी देवतांना, धनलक्ष्मीला अत्यंत प्रिय असते. जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तर अशा घरांमध्ये धनलक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरांमध्ये लक्ष्मीचा वास राहतो. मित्रांनो, महिलांनो, सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारले पाहिजे. जर तुम्ही असे करू शकत नसाल तर घरामध्ये कमीत कमी घराच्या मुख्य दरवाजासमोर झाडू अवश्य मारावा. परंतु जर तुमच्या घरामध्ये कोणाला 5:30 दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर कमीत कमी 7 वाजण्यापूर्वी अवश्य उठा. कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान ठेवले पाहिजे की 7 वाजल्यानंतर घरामधील कोणताही सदस्य झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाहीत. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, खुशीचे वातावरण घेऊ इच्छित असाल तर असे करू नका. तुमच्या घरामध्ये 7 वाजून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये. जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही, परंतु इतर दिवसांमध्ये ह्या चुका तुम्ही करू नका. सूर्य उगवल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये. जेव्हा कोणी महिला पूर्व दक्षिण दिशेला आपले डोके करूनच झोपते तर पूर्ण कुटुंब धनधान्याने भरून जातील. घरात सुखाची झुळूक येईल, जसे की घरात सुखाचा वर्षाव होत आहे. आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेडवर झोपू नये. बॉक्स बेडवर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती, फोटो असू नये. घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा नेहमी पुसून स्वच्छ करावा आणि त्याची पूजा करून अगरबत्ती ओवाळावी. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. घरात तुटलेल्या किंवा फाटलेल्या वस्तू ठेवू नये, कारण ते घरात विशिष्ट प्रकारची नकारात्मकता निर्माण करतात. म्हणून घरात अशा वस्तू ठेवू नये, म्हणजे घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून अर्पण करावी. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचबरोबर प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करा. कारण असे की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजेच आपल्या पूर्वजांचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि चांगल्या कामातील अडथळे दूर होऊन त्याचे मार्ग मोकळे होतात. महादेवाला उसाच्या रसाने पिंडीचे अभिषेक केल्याने घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते. आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत. आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना करावी
आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी. श्रीयंत्र अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो. असे म्हणतात की श्रीयंत्र लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन कधीच सोडत नाहीत. त्यामुळे श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील. त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहील. असे म्हणतात की रात्री कपडे धुणे चांगले मानले जात नाही. एवढेच नाही तर संध्याकाळनंतर कपडे सुकवणे देखील चुकीचे मानले जाते. असे केल्याने आकाशातील सर्व नकारात्मक ऊर्जा कपड्यांमध्ये प्रवेश करते आणि ते परिधान केल्याने माणूस आजारी पडू शकतो असे मानले जाते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.